थंडीचे दिवस म्हटलं की शरीरामध्ये वात वाढतो, अंग आखडल्यासारखं होतं आणि त्यामुळं पौष्टिक मेथीचे लाडू तर झालेच पाहिजेत. मग हे पौष्टिक मेथीचे लाडू एकदम परफेक्ट कसे करायचे आणि जरी आपलं तूप कमी जास्त झालं तरी काय करायचं, तर हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहता पाहताच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला सुरुवात करूया. हे छानसे लाडू कसे बनवायचे, मेथीचे हेल्दी लाडू ते आपण पाहूयात. वेलकम टू नंदाज युनिक किचन. 100 ग्रॅम एवढे मेथी दाणे घेतलेले आहेत आणि त्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण कडवलेलं ताजं ताजं तूप घालायचं. आपण ज्या दिवशी तूप कडवतो ना त्या दिवशी ही प्रोसेस करायची. आता ही पावडर पूर्णपणे भिजेल एवढं तूप आपण याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि 8 दिवसापर्यंत आपण हे असंच ठेवायचं आणि रोजच्या रोज हे हलवून घ्यायचं मिश्रण. याच्यामुळे काय होतं, मेथीचा कडूपणा आणि रुक्षपणा कमी होतो आणि लाडू अजिबात कडू होत नाहीत. बघा, मी तूप कडवलेलं आहे त्याच दिवशी ही प्रोसेस केलेली आहे. वर्षातून एकदा किंवा दोनदाच आपण लाडू करतो, त्यामुळे अशा ह्या प्रोसेसने जर आपण केले तर अजिबात कडू न होणारे आपले लाडू तयार होतात. मेथी लाडू करण्यासाठी 100 ग्रॅम एवढ्या मेथ्या मी मिक्सरला बारीक पावडर करून घेतल्यात आणि ज्या दिवशी आपण तूप करतो ना त्या कडलेल्या तुपामध्येच ती पावडर भिजत घातलेली आहे आणि रोज हे हलवलेलं आहे. ह्याला बरोबर 8 दिवस झालेत. ते हलवत असतानाच मी ह्याच्यामध्ये एक दिवस केशराच्या काही काड्याही टाकून ठेवलेल्या आहेत. ह्याच्यामुळे काय होतं, मेथीचा रुक्षपणाही जातो आणि शिवाय कडवटपणाही कमी होतो. म्हणून हे तुपामध्ये असं हे भिजवून ठेवलेलं बरोबर ह्याचे 8 दिवस झालेले आहेत. आज बाकीचं साहित्य बघूया. पॅन मध्ये प्रथम आपण ही खसखस टाकून भाजून घेऊयात. ही खसखस आपण छान भाजून घेतलेली आहे. गॅस बंद करते. आता हे सगळे ड्रायफ्रुट्स जे आहेत ना ते आपण मिक्सर जार मध्ये घेऊयात. पिस्ते, काजू, बदाम आणि गोड आंबे आणि हे पल्स मोड वरती आपण फिरवून घेऊयात. पल्स मोड वरती हे मी फिरवून घेतलेले. असं थोडस जाड भरडच आपल्याला हे ठेवायचं आहे. तर पॅन मध्ये मी 4 चमचे एवढं तूप टाकून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हा ड्रायफ्रुट्सचा क्रश टाकून भाजून घ्यायचा आहे. सगळा क्रश आपण टाकून घेऊयात. हा ड्रायफ्रूट क्रश लो फ्लेम वरती आपण छानपैकी परतून घेऊया, म्हणजे हे खूप खमंग लागतं छान लाडू मध्ये. 1 मिनिट भरासाठी हे आपण परतून घेऊयात लो फ्लेम वरती 4 चमचे एवढ्या तुपामध्ये. सतत हलवत हलवत परतायचंय. याला खमंगपणा येतो छान आणि ड्रायफ्रुट्सचा कच्चेपणाही निघून जातो. हे सतत हलवत हलवत 1 मिनिट भरासाठी मी छान भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं खमंगपणा येतो लाडूला. आता हे काढून घेऊयात आपण. ज्या भांड्यामध्ये मी मेथ्या भिजवल्या होत्या त्यातच आपण हा ड्रायफ्रुट्सचा क्रश काढून घेतलेला आहे. मेथ्या भिजवण्यासाठी मला 100 ग्रॅम एवढं तूप लागलं, म्हणजे मेथीची पावडर बुडेपर्यंत मी हे कडवलेलं तूप टाकलं होतं. आता हे मिक्स करून घेऊयात आणि तवा मी क्लिअर करून घेतलेला आहे टिश्यू पेपरच्या साह्याने, म्हणजे ह्याच्यात आपल्याला गव्हाचं पीठ भाजता येईल. ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेलं जे पॅन आहे ते मी टिश्यू पेपरने क्लीन करून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून ते कोरडं भाजूयात. आधी हलकं होईपर्यंत कोरडं भाजून घेऊयात. 1 मिनिटापर्यंत हे पीठ मी भाजून घेतले. कोरडं भाजले म्हणजे लवकर भाजलं जातं. आता मी ह्याच्यामध्ये तूप टाकून घेते. एक 3-4 चमचे एवढं आपण तूप टाकूयात. चार चमचे तूप टाकल्यानंतर सतत हलवत हलवत हे पीठ मी छान भाजून घेतलेलं आहे. त्याच्यात कुठेही गुठळ्या राहिलेल्या नाहीत.
आणि वासही ह्याचा खूप छान खमंग येतोय. आधीच जर तूप टाकलं ना तर खूप गुठळ्या होतात आणि खूप जास्त हलवायला त्रास होतो. 2 मिनिटांमध्ये आपली ही प्रोसेस पूर्ण झाली. आता मी गॅस याचा बंद करते. आता गॅसवर मी एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये तूप टाकून घेतले. साधारण 150 ते 200 ग्रॅम एवढं तूप आहे. ते मी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे 1 वाटी किंवा 1 कप एवढं तूप आहे. आता हे तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण डिंक तळून घ्यायचा. मी 3 पार्टमध्ये सॉर्टिंग करून केलेला आहे हा डिंक तयार. आधी आपण मोठे खडे टाकूयात. आधी तूप गरम झालंय का चेक करते मी. छोटासा एक खडा टाकून बघूया आपण. हा खडा फुलून लगेच वर आलेला आहे. तर आपण हे मोठे खडे आधी टाकूया डिंकाचे आणि हे तळून घेऊयात. हलवत हलवत आपण हे तळून घ्यायचं. कंटिन्युअसली स्टर करायचं ह्याला, म्हणजे आतपर्यंत छान डिंक असा तळला जातो. मीडियम फ्लेम वरती ठेवलेले हे मी. सतत हलवत हलवत अर्ध्या मिनिटासाठी हा डिंक तळून घेतलेला आहे आणि हा छान फुललेला आहे. हा आपण काढून घेऊयात. पहिली बॅच तळून झाली की आता आपण हे मीडियम आपण दुसरा डिंक टाकूयात. त्याचे मीडियम खडे आहेत आणि तोही त्याच पद्धतीने तळून घेऊयात. बघा दुसरी बॅचही आपली तळून झाली फक्त 20 सेकंदामध्ये. डिंक छान फुललेला आहे. हाही आपण काढून घेऊयात. गव्हाचं पीठ भाजून ज्या परातीमध्ये काढलंय त्याच्यावरच हा सगळा डिंक मी काढून घेतलेला आहे. आता लास्ट आपला जो डिंकाचा पार्ट राहिलाय, डिंकाची पावडर, ती टाकूयात आपण. आणि याच्यामध्येच आपण घेतलेला 1 कप गूळ टाकून घेऊयात. गूळ फक्त विरघळवून घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये. गॅस बारीक केलेला आहे मी. जस्ट हा मेल्ट झाला पाहिजे फक्त. सतत हलवून हलवून हा डिंकामध्ये गूळ मी छान विरघळवून घेतलेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि हे थंड करून घेऊयात. वितळलेला जो गूळ आहे तुपामध्ये आणि डिंकामध्ये, तो मी ह्या डिंकावर काढून घेतलाय. खाली आपलं गव्हाचं पीठ आहे, त्याच्यावर डिंक आणि त्याच्यावर हा गूळ. गूळ पण एकदम असा खुसखुशीत झालाय बघा. फक्त आपण वितळवून घेतलाय. अजून गरम आहे, आणखीन तो जास्त खुसखुशीत होईल, थंड होईल तसा. आता आपण हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण होतं, 100 ग्रॅम मेथ्यांची पावडर करून आपण काय केली होती, ती पावडर बुडेल एवढं आपण कडवलेलं तूप, म्हणजे ज्या दिवशी आपण तूप कडवतो ना त्या दिवशीच हे भिजत घालायचं. कारण वर्षातून 2दा किंवा 3 वेळाच आपण थंडीमध्ये फक्त हे लाडू करणार आहे. तर तेवढं जर आपण लक्षपूर्वक केलं तर हे लाडू अप्रतिम होतात. तुम्हाला मेथीचे आहेत असं वाटणारच नाही. असं हे नुसतं तूप गरम करून टाकलं तरी चालतं, पण हा जो स्वाद आहे ना तो एकदम वेगळाच असतो ह्या लाडूचा. एकदम खमंग असा छान स्वाद आणि त्या मेथ्यांचाही स्वाद, त्याच्यामध्ये टाकलेले हे ड्रायफ्रुट्स, आत्ताच ह्याचा वास इतका छान येतोय. तर आपण हे ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. खूप मस्त वास येतोय. मेथ्या आहेत असं वाटतच नाही बाहेर. फक्त महत्वाचं काय आहे, ज्या दिवशी आपण तूप करणार, कढवलेलं तूप लगेच टाकायचं आणि मेथीची पावडर 8 दिवसापर्यंत भिजत ठेवायची आणि रोजच्या रोज ते मिश्रण हलवायचं. हलवतानाच मी त्याच्यामध्ये केशराच्या काड्याही टाकलेल्या आहेत. आता हे आपण मिक्स करून घेऊयात. गव्हाचं पीठ घातल्यामुळं हेल्दी होतात हे लाडू. ड्रायफ्रुट्स तर आहेतच आणि महत्वाचा एक इन्ग्रेडियंट मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, गोडांबी, भरपूर कॅल्शियम असणारा. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. दाबलं की गूळ बरोबर हा प्रेस होतोय, खुसखुशीत झालेला आहे डिंका बरोबर वितळवल्यामुळं. आता जर तुम्हाला डिंक असा मध्ये मध्ये खायला आवडत असेल तर डिरेक्टली आपण असे लाडू बांधू शकतो. हे वळता येतात किंवा मग एकदा असं पल्स मोडवरती आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं. मी थोडंसं फिरवून घेणार आहे मिक्स करून सगळं.
हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये टाकूयात आपण चिमूटभर मीठ. त्याच्यानंतर जी खसखस आपण भाजून घेतली होती, मी ती ओबड-धोबड कलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे. तसंच कुटलेली वेलची. तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात एकदा आणि लाडू वळूयात. लाडू वळूयात आपण ह्याचे. जर तुम्ही करताना मला असा अंदाजे 300 ग्रॅम एवढं तूप लागलेलं आहे. जर लाडू करताना समजा पातळ झाले तर काय करायचं, तूप जास्त झालं तर आपले जे डाळ असतात ना, भाजके डाळ आपण चिवड्याला वापरतो, ते मिक्सरला फिरवायचे आणि थोडेसे ॲड करायचे. आणि मी गुळाचं प्रमाण बरोबर सांगितले, पण तरी तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर आणखीन थोडा गूळ वाढवला तरी चालेल. लाडू हे छान ओलसर असले पाहिजेत, म्हणजे हे लाडू छान लागतात, कडू लागत नाहीत. असेच आपण लाडू वळून घेऊयात हे. आणि जर कोरडं झालं मिश्रण तर काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं वितळलेलं तूप ॲड करायचं. हे छान वळायला येतात आणि ओलसर छान झालेले आहेत. जसे मुरतील ना तसे हे लाडू आणखीन छान लागतात. वळून घेऊयात आपण सगळे. आपण जे हेल्दी इन्ग्रेडियंट्सचं मिश्रण तयार केलं होतं, त्याचे सगळे माझे हे लाडू वळून तयार झालेले आहेत. हे जवळजवळ 40 लाडू तयार झालेत, म्हणजे 2 किलो एवढे हे लाडू तयार झालेले आहेत. आता हे लाडू जे आहेत ना, ते ओलसर असावेत. जास्त कोरडे असतील ना तर ते खाल्ले जात नाही आणि मेथीचा कडूपणा जाणवतो. कारण जसजसे मुरतील, तूप जास्त असेल, जसजसे मुरतील तसतसे ते लाडू आणखीन छान लागतात. थंडीच्या दिवसामध्ये असे पौष्टिक लाडू तुम्ही नक्की करून पहा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने, म्हणजे ज्या दिवशी आपण तूप कडवतो त्या दिवशी मेथी दाणे मिक्सरला बारीक करून कडवलेल्या गरम तुपामध्ये भिजत घालायचे. म्हणजे मेथीचा कडवटपणा, रुक्षपणा कमी होतो आणि त्याची टेस्ट आणखीन छान लागते. हे लाडू जेवढे मुरतील तेवढे छान लागतात. हे लवकर खराब होत नाहीत. महिनाभर हे लाडू छान टिकतात. तर तुम्ही असे लाडू नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचे लाडू कसे होत आहेत. भेटूया परत एकदा अशा छानशा हेल्दी रेसिपीसह. टिल देन गुड बाय.